पत्करायला बाजी प्रभू उभे हर हर महादेवची किलकारी झोपली तलवारीवरती तलवारी घेण्यात आला संकीची झुंज चालू झाली माझ्या राजांचा माझ्या बाजी प्रभू देशपांडेचा एक एक कावळा हाता गणिवावरती भारी होता आणि बाजी प्रभू देशपांडे एका हातामध्ये धार एका हातामध्ये तलवार हे पटपट 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 करीत कापतोय बाजी प्रभू देशपांडेची भक्ताचा ढाल दुसरी ढाल आणि आपल्या युष्टीला उठायला आपल्या हाताला तलवार काढली आणि होणारे वार आपल्या शरीरावरती आपल्या हातावरती घेतले अरे बघता बघता यम दाहिला आला यमाला सांगितलंय थांब यमा तिथेच यमा थांब अजून माझा राजा अजून माझा मालक अजून माझे स्वामी विशाल गडावरती पोहोचले नाही आणि अखेर भुगळा नाचला विशाल गडाचा विलरी चौपांचा राजे पोहोचले तेव्हाच माझा राजी यमाच्या दरबारामध्ये पोहोचला आपला राजा करता आपल्या स्वामी करता आपल्या घरा करता बाजी प्रभू देशपांडेंनी आणि शिवा पाटीलांना आपलं भाग्य करून त्याला काय म्हणायचं याला फक्त स्वामीनिष्ठाचं म्हणायचं दैवत छत्रे पत्तीने आमचं दैवत छत्रे पत्रे आई म्हणाला राजा कौशलवान हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आपल्या धन्याकरता आपल्या स्वामी करता आपल्या राजांकरता शिवा काशीधर माझ्या बाजी प्रभू देशपांडेंनी अखंड मावळींनी या ठिकाणी प्राणाचं बलिदान दिलं हा सगळा प्रसंग बघितल्यानंतर समजत स्वामी निष्ठा काय असते पाचवी निष्ठा तुमच्या समोर मांडली ती निष्ठा कोणती गुरुनिष्ठा आता लक्षपूर्वक ऐका आभाळाच्या तत्वज्ञानाला गवसणे घालणारा ग्रंथ आभाळाच्या तत्वज्ञानाला गवसणे घालणारा ग्रंथ माझ्या ज्ञानोबरायांनी लिहिला खरा परंतु ज्ञानोबराय म्हणतात हे सगळं जे ज्ञान आहे ना ते माझ्या गुरुनं म्हणजे निवृत्ती दादांना माझ्यापर्यंत आणून ठेवलं आहे निवृत्तीने दिदले माझे हाते निवृत्तीने दिदले ज्ञानगम्य गुण ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती हे कुणी दिलंय ते माझ्याकडे माझ्या गुरुनं म्हणजे निवृत्ती दादानं माझ्याकडे या ठिकाणी दिलंय शिष्य किती मोठा झाला ना शिष्य किती जरी मोठा झाला ना मात्र त्यांनी या ठिकाणी